नेऊन फक्त अशोकवनामध्ये ठेवली. आज 4-4, 5-5 वर्षाच्या मुलीवर जर अत्याचार होत असेल तर या रावणांना करायचं काय? हे रावण कधी थांबतील बरं? ह्या रावणांवर जर नियंत्रण करायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे बरं? त्यावेळेला त्यांचा वध करण्यासाठी भगवंताला शस्त्र घ्यावं लागलं, कारण ते बाहेर होते, ते ब्रह्मांडात होते. आता विचाराच्या रूपाने प्रत्येकाच्या पिंडात आहे, म्हणून शस्त्र नाही, हे शास्त्र आहे. शिवलीलामृत शस्त्र नाही, शास्त्र आहे. आम्ही का वाचायचं आहे, आम्ही का अनुभवायचं, आम्ही त्याचा विचार का करायचा आहे? आम्ही कधीतरी प्रवचनातून कंस सांगतोय ना, पण ते सांगत असताना तेही सांगतोय तो परवडला. कमीत कमी जन्माला आलेली बाळ तरी मारत होता, पण आजचा मनुष्य विज्ञानाचा आधार घेऊन तपासणी करून गर्भातल्या गर्भात त्या देवीला मारून टाकतोय, जी देवी या सृष्टीवर येऊ पाहते. गेलो पाहिजे, सगळं थांबलो पाहिजे. आपला विषय आम्ही अंतःकरणपूर्वक परमार्थ केला पाहिजे. आम्ही अंतःकरणापासून देवाचं स्तवन केलं पाहिजे. अंतःकरणापासून. अंतःकरण कुठे माहिती आहे का? नाभिस्थानी परावाचा तोची ठाव अंतःकरणाचा. नाभी आमच्या संपूर्ण शरीरातील मेन पार्ट जर असेल ना, मेन भाग, तर नाभी आहे. नाल म्हटलं जातंय त्याला, बिंब म्हटलं जातंय, बिंबी, नाल, नाभी. आईच्या गर्भात असताना ज्या वेळेला आमची नवही द्वारे बुजली गेली ना, त्यावेळेला आम्हाला श्वासाची गरज होती. आईने घेतलेला अर्धा श्वास आम्हाला नाले वाटून दिला जायचा. आमच्या शरीराची वाढ व्हावी त्या ठिकाणी गर्भगाची, म्हणून अन्न रसाची गरज होती. आईने घेतलेलं अन्न, त्यातलं काही रस नाले वाटून आम्हाला पुरवलं जायचं. त्या नाभीजवळ अंतःकरण आहे. त्या नाभीजवळ अंतःकरण आहे. ते किती महत्वाचं आहे बघा. अंतःकरण किती महत्वाचं आहे बघा. पंच प्राणांपैकी समान वायू त्या ठिकाणी आहे. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, समान वायू नाभिस्थानी आहे, अंतःकरणाच्या ठिकाणी आहे. 4 वाचांपैकी मुख्य वाचा जी आहे ना, ती परा. परा पचंती मध्यमानी वैखरी, ती परा वाचा त्या ठिकाणी आहे. अंतःकरणाच्या ठिकाणी परा वाचा आहे. नाभिस्थानी अंतःकरण, नाभिस्थानी परावाचा, नाभिस्थानी समान वायू, आणि जे सप्तचक्र आहे ना, स्वादिष्टान, मूलाधार, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रदल. ज्या वेळेला आम्ही शास्त्राचा, पुराणाचा अभ्यास करतोय ना, संतांचा अभ्यास करतोय ना, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी लागतात बरं का. या सगळ्या गोष्टी लागतात. अभ्यास येतो याचा सगळ्याचा, श्रवण होतात या. त्यापैकी एक चक्र त्या नाभिस्थानी आहे, मणिपूर. साधं एकदम सांगू का, तुमच्या किचन मध्ये जे शिजतंय ना, तेच ओटीवर येत आहे. हॉल मधून तुमच्या जर आवाज दिला यांनी चहा ठेवा बरं 4 कप, बरं का. किचन मध्ये जर, स्वयंपाक रूम मध्ये जर आमच्या चहा तयार झाला, तर हॉल मध्ये काय येईल बरं? की मधला पडदा किंवा मधला तो दरवाजा आम्ही ओलांडल्या बरोबर चहाचं दूध झालं, चहाची कॉफी झाली. आमच्या किचन मध्ये जे शिजतंय ना, तेच ओटीवर येतंय. ही ओटी आहे आमची, हा हॉल आहे मुख्य, बरं का. म्हणून ह्या 4 वर्णांमध्ये हा ब्राह्मण म्हटलेला आहे. ब्राह्मण मानेपासून वरती, मानेपासून खाली छातीपर्यंत क्षत्रिय, छातीपासून कमरेपर्यंत पोट, वैश्य, सगळा व्यापार तिथे चालतो.
आणि कमरेपासून खाली शूद्र. इथे बरं का 4 वर्ण झाले. बाकीचे बाहेरचे जे त्याचा नंतर विचार करू आपण. पिंडित ते ब्रह्मांडी. आम्हाला शिवलीला अमृत कुठे अनुभवायचं आहे? ब्रह्मांडात का पिंडात? पिंडात अनुभवायचं आहे. मग आम्ही ब्रह्मांडाचा विचार करण्यापेक्षा तो राजा, ती राणी, ती हरणं इथे शोधता आली पाहिजेत ना कोण आहेत ती. इथे पाहता आली पाहिजेत ना कोण आहेत ती. द्वैत भाव धरून जर आम्ही आयुष्यभर जरी परमार्थ केला तरी आम्हाला देवही कळणार नाही, परमार्थही कळणार नाही आणि भक्तीही घडणार नाही. ज्या दिवशी अद्वैत भाव धरून आम्ही परमार्थ करू ना त्या वेळेला आम्हाला प्रत्येक शब्द ना शब्द कळल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण पिंडाचा निवाडा झाल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण पिंडाचा निवाडा झाल्याशिवाय राहणार नाही. 4 वर्ण इथे आहेत. 4 आश्रम आम्हाला आमच्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये पूर्ण करायचे आहेत. जर मिळाले तर 100 वर्ष. 1 ते 25 ब्रह्मचर्य आश्रम, लग्न होत नाही तोपर्यंत ब्रह्मचर्य आश्रम. 25 ते 50 गृहस्थ आश्रम. 50 ते 75 वानप्रस्थ आश्रम. घरात राहून वनात राहिल्यासारखं काही गोष्टी पाहायच्या पण न पाहिल्यासारख्या करायचे. जर चहा वेळेवर मिळावा असं वाटत असेल तर वानप्रस्थ आश्रम. आणि त्याचं पुढचं आयुष्य जर मिळालंच तर जे मिळेल ते ग्रहण करायचं, भगवंताचं नामचिंतन करायचं. बरं का, जेवढं चांगलं करता येईल तेवढं करत राहायचं. संन्यास आश्रम आम्हाला, 4ही आश्रम आम्हाला हे अनुभवायचे आहेत. महादेवाचं विशेष काय माहितीये का? इतर देवांसाठी वेगळ्या प्रकारचं वर्ण ठेवलंय, पंथ ठेवलेले आहेत, संत ठेवलेले आहेत, ग्रंथ ठेवलेले आहेत. महादेवाची उपासना करण्यासाठी 4ही वर्णातली माणसं महादेवाची उपासना करू शकतात. ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो वा शूद्र असो, प्रत्येकाला अधिकार आहे महादेवाची उपासना करण्याचा. वाचलंय का तुम्ही शिवलीला अमृतामध्ये? हे वाचलंय ना? हे शिवलीला अमृतामधलंच आहे ना? 4ही वर्णाची माणसांना अधिकार आहे महादेवाची उपासना करण्याचा. 4ही आश्रमाची लोक महादेवाची उपासना करू शकतात. त्यांना अधिकार आहे तो. आणि स्त्री किंवा पुरुष दोघेही महादेवाची उपासना करू शकतात, तो व्रत करू शकतात, व्रत करू शकतात. फक्त आम्ही अंतःकरणपूर्वक ते केलं पाहिजे. अंतःकरणपूर्वक, अंतःकरण महत्वाचं आहे. आणि मग काय झालं नेमकं? त्या राक्षसाला मारल्यानंतर नेमका त्या राक्षसाच्या भावाला राग आला आणि त्याने बदला घ्यायचा ठरवला, प्रतिकार करायचं ठरवलं. काहीतरी केलं पाहिजे, आपण आपल्या भावाला मारलंय म्हणून मग त्याने काय केलं? एक आचार्याचं वेश धारण केलं. बरं का, आचाराचा वेश धारण केलं त्याने. आणि आचार्याचं वेश धारण करून तो त्या राजवाड्यामध्ये आला, राजाला भेटला, अगदी सगळं सांगायला लागलं. तो काय काय बनवता येतंय, त्यांना सगळंच बनवता येतंय. बनवा बनवी तर भारी जमते त्यांना. आणि ज्याला बनवा बनवी जमते ना त्यालाच राक्षस म्हणतात. बरं का, बरं का, ज्याला बनवा बनवी जमते ना. काल चमचा बघितला वाटतंय आपण ना, चमचा काल बघितलं ना आपण. चमच्यांचा परमार्थात काम नसतो. बरं का, परमार्थ हा चमच्यांचा विषय नाही. राक्षसांना बनवा बनवी करण्याचं काम भारी जमते. त्या पद्धतीने तो राजाला सांगायला लागला, मला काय काय बनवता येतंय. आणि मग पुढे काय झालं? ठीक आहे बाबा, आचार्य आहे म्हणून ठेवून घेतलं. आणि नेमका पितृतिथीला राजाने वशिष्ठांना बोलावलं भोजनासाठी. आणि वशिष्ठांना बोलावल्यानंतर, वशिष्ठ म्हणजे अंतर्ज्ञानी, नाही अंतर्ज्ञानी.
भोजनाच्या वेळी त्यांना समजलं की अरे धर्मांश आपल्याला दिलेला आहे म्हणून, बरं का. आणि त्या ठिकाणी ते क्रोधिष्ठ झाले, राजाला विचारू लागले, राजा अरे असं काय केलं तू? राजाला कल्पना पण नाही, बरं का. राजाला कल्पनाही नाही की माझ्याकडून असं घडलेलं आहे किंवा माझ्याकडे आलेला तो आचार्य अशा अशा प्रकारचा आहे, त्याला माहिती नाही. काही गोष्टी अशा घडतात ना की त्याचा विचार पण आम्ही करू शकत नाही, आणि ज्या अशा गोष्टी असतात ना त्यांचा जास्त विचार न केलेलंच बरं असतं, नाहीतर उगीच पाप माथ्यावर लागून जातंय कारण नसताना, बरं का. जसं माऊली म्हणतात की नाही, पुण्याची गणना कोण करी, बरं का, तसा पापाचा विचार करणं सुद्धा पाप आहे. शेतावर पती आहे, नवरा आहे, म्हणून ती बाई निघाली त्याला भाकरी घेऊन निघाली, भाकरी भाजी शेतावर जाऊन त्याला द्यावी म्हणून, खायला द्यावी म्हणून. टोपलीमध्ये भाकरी भरल्या तिने, बाजूला एक पाण्याचा हंडा घेतला, बरं का, आणि ती टोपली डोक्यावर घेऊन निघाली. ती वर घार चालली होती, त्या घारीच्या तोंडामध्ये साप होता, आणि त्या सापाला वेदना होत होत्या, त्रास होत होता, म्हणून काय झालं, त्या घारीच्या चोचीत असलेल्या सापाने गरळ ओकलं. नेमकं ते विष, ते गरळ त्या टोपलीमध्ये येऊन त्या भाकरीवर पडलं गेलं. त्या शेतकऱ्याच्या बाईने ते भाकरी दिली नवऱ्याला खायला, आग्रह करून खायला लावली. अहो खाना, कारण प्रत्येक शेतकऱ्याच्या बाईला वाटतंय 4 घास नवऱ्याने जास्त खाल्ले पाहिजे, प्रत्येक बाईला वाटतंय माझ्या नवऱ्याने 4 घास जास्त खाल्ले पाहिजे, म्हणून तर ती बिचारी स्वयंपाक करताना सगळं काही असेल नसेल तेवढं त्या ठिकाणी ती वापरण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून रुचकर झाली पाहिजे, चविष्ट झाली पाहिजे, बरं का. आग्रह करून करून त्याला खायला लावली. शेतकऱ्याने ती भाकरी खाल्ली, पण शेवटी काय झालं माहितीये का, त्या बाईलाही माहिती नाही, त्या शेतकऱ्यालाही माहिती नाही आपण काय खाल्लं आणि काय होतं त्याच्यामध्ये. त्याला प्राणाला मुकावं लागलं. वर यम विचार करायला लागला, भगवंत विचार करायला लागले, सगळ्यांना विचारत पडले सगळे, काय करायचं आता, हे पाप कोणाच्या माथ्यावर थापायचं? पाप तर झालेला आहे, निरापराध बळी गेला ना त्याचा, मग हे पाप आता कोणाच्या माथ्यावर, कोणाचं थापायचं? बाईच्या माथ्यावर तर तापू शकत नाही, पतिव्रता आहे ती, पतीची सेवा करायची म्हणून ती भाकरी घेऊन गेली, स्वतः भुकेलेली असताना त्या ठिकाणी गेली, पतीने खाल्ल्यानंतर ती जेवण घरी येऊन करायची, पतीची सेवा करायची, माझा पती भुकेलेला आहे म्हणून ती भाकरी घेऊन गेली, तिच्या माथ्यावर कसा पाप थापून चालेल? मग काही सापावर कसं चालेल दादा? सापावर, साप तर घारीच्या चोचीत आहे ना, त्याला वेदना होत आहेत ना, त्याला त्रास होत आहे ना, त्याला वेदना होत आहेत, त्रास होतोय म्हटल्यानंतर तो ते गरळ ओकणारच, ते विष सोडणारच ना तो. मग घारीचं कसं आहे? घार तर आपली वक्ष घेऊन चालेल, तिला काय माहितीये खाली काय झालंय आणि त्या सापाने काय केलं ते तिला काय माहितीये? विचारात पडले नेमकं करायचं काय, बरं का. ज्याचा तपास लागत नाही ना त्या वेळेला तपास करायला मग वेगळ्या रूपाने पाठवतात ना काय. आणि अशा प्रकारे मग ते बरेचसे दूध खाली आले, पाहायला लागले, विचार करायला लागले. असं काही घडलं ना कुठे एखाद्या सोसायटीमध्ये, एखाद्या गावामध्ये, की लहानापासून थोरांपर्यंत सगळ्यांच्या बाता त्याच. गप्पा काय असतात बरं सगळ्यांच्या. आणि मग 4-5 बाया महिला या ओट्यावर, 4-5 महिला त्या कट्ट्यावर, 4-5 पुरुष तिकडे, 4-5 तरुण इकडे, बरं का. जेवढे सापडले ना त्याच गोष्टीवर चर्चा करताना निष्कारण
थापलं ना पाप त्यांच्याच माथ्यावर. कोणतरी भेटलंच पाहिजे ना, थापा यांच्या माथ्यावर पाप. ते थोडं थोडं करून पूर्ण केलं. ते इथे त्या राजाची काय चुकी आहे बरं? राजाला काय माहिती आहे बरं कोण आलेला आहे तो आचारी, आणि काय खायला घातलंय ते काय माहिती आहे. पण त्याच वेळेला वशिष्ठांनी त्याला शाप दिला बरं का. शाप दिला वशिष्ठांनी त्या वेळेला. राजाने विचार केला, मनापासून अंतःकरणापासून विचार केला, आपल्याकडून असं घडलं कसं काय, नेमकं काय घडलं हे पाहण्यासाठी त्यांनी आचार्याला बोलावणं पाठवलं. पण तोपर्यंत तो आचारी फरार झाला होता, पळाला होता तो. राक्षसांचं कामच ते असतंय, त्या वृत्तीच्या माणसाचं कामच ते असतंय. काम होईपर्यंत थांबणार. एकदा काम झालं त्यांचं, जे काही साध्य करायचं ते साध्य झालं ना, मग मात्र ते पळ काढतात. आणि मग राजाने विचार केला, वशिष्ठांना विनवणी केली, सांगितलं मलाही काही माहिती नाही काय घडलं ते. पण क्रोधिष्ठ झालेले वशिष्ठ काही केले ऐकत नाही. शेवटी काय झालं, राजानेही वशिष्ठांना शाप द्यायला पाणी हातात घेतलं. तेवढ्यात बाईने अडवलं. म्हणून कालचा विषय आपला बायकांचं पण ऐकलं पाहिजे, चांगलं असेल तर. कालचा विषय होता ना आपला, काय विषय होता? रावणाने जर बाईचं ऐकलं असतं तर कदाचित देव्हाऱ्यात आपल्या तो पण असता, कारण दशग्रंथी ब्राह्मण होता आणि एवढं सामर्थ्य होतं. पुढे आहे ती कथा, याच कथेमध्ये पुढे जोडून आहे, किती सामर्थ्य बरं का. आणि मग त्या ठिकाणी तो शाप देणार, तेवढ्यात त्या बाईने त्याला समजवलं, असं काय करता, शिष्याने गुरुला शाप द्यायचा असतो का? शिष्याला हे शोभतंय का? बऱ्याच प्रकारे त्या ठिकाणी उपदेश केला, मार्गदर्शन केलं. आणि मग काय करावं, घेतलेलं हातातलं पाणी जर जमिनीवर टाकलं, पृथ्वीवर टाकलं तर पृथ्वी नापीक होईल, पीक येणार नाही. आणि म्हणून मग ते पाणी त्यांनी त्यांच्या पायावर टाकलं, आणि पायावर टाकल्याबरोबर त्यांचे पाय कृष्ण वर्ण झाले. तिथून त्यांना नाव पडलं कल्माशपात. बरं का. आणि मग ते सगळं बघितल्यानंतर मग वशिष्ठांनी उशाप दिला, ठीक आहे 12 वर्षापर्यंत राक्षस होशील, 12 वर्षानंतर पूर्ववत राजा होशील. आणि मग अशा वेळी त्या ठिकाणी कार्य करत असताना राजा आणि त्याचं रूपांतर राक्षसामध्ये झालं. बरं का, राक्षसामध्ये रूपांतर झालं त्याचं ते अकराळ विकराळ रूप त्या ठिकाणी निर्माण झालं. दाढा बिडा अशा मोठ्या, आणि ते वेगळ्या प्रकारचं रूप त्या ठिकाणी राक्षसाप्रमाणे रूप झालं त्या ठिकाणी त्याचं. आणि मग जो दिसेल, बरं त्याला शाप होता, अशा ठिकाणी तू 12 वर्ष राहशील, किंवा अशा ठिकाणी राक्षस होशील की ज्या ठिकाणी तुला खायला पण काही मिळणार नाही, अशा अरण्यात की ज्या ठिकाणी खायला पण तुला काही नसेल, अशा ठिकाणी तू 12 वर्ष राहशील. आणि ते वाकराळ विकराळ रूप घेऊन ज्या वेळेला तो अरण्यामध्ये तो राजा अर्थात तो राक्षस भटकत होता ना, त्यावेळेला एक ब्राह्मण पुत्र आणि त्याची श्री त्या ठिकाणी त्याच्या निदर्शनात पडली. आणि मग त्याला खाण्यासाठी तो त्या वासनेने अर्थात त्या इच्छेने धावला. ती श्री जी होती ना, ती अंतर्ज्ञानी होती. तिने जाणलं हा कोण आहे, विनवणी करते, तुम्ही गोब्राह्मणाचे प्रतिपालक आहात, तुम्ही नीती धर्माने वागणारे आहात, वेदशास्त्र संपन्न, बरं का, तुम्ही मित्रासह राजा आहात, पण ऋषींच्या शापामुळे तुम्ही आज या राक्षस वृत्तीमध्ये अर्थात या विषामध्ये तुम्ही या ठिकाणी दिसतायत. माझ्या पतीला मारू नका, माझ्या पतीला सोडून द्या, मारू नका. माझ्या पतीला विनवणी करायला लागली ती ब्राह्मणी.
पण ऐकलं नाही. बरं का, ऐकलं नाही. आणि म्हणून मग काय झालं माहितीये का, त्या ठिकाणी त्याने त्या ब्राह्मणाला, त्या मुलाला मारलं, त्याचं मांस खाल्लं, ती हाडं सगळी तिथे टाकून दिली. त्या ब्राह्मणीने काय केलं माहितीये का, त्या स्त्रीने सगळी हाडं गोळा केली, अग्नी प्रज्वलित केला आणि त्याच्यामध्येच ती सती केली. अर्थात तिथेच तिचा देह सुद्धा तिने काय केला, त्या अग्नीमध्ये जाळून घेतला. पण त्याच्या आधी तिने शाप दिलेला आहे, तुझ्या पत्नीलाच काय, कुठल्याही स्त्रीला जर स्पर्श करशील ना तर तुला प्राणाला मुकावं लागेल, प्राणाला मुकावं लागेल. बरं का. आणि मग तो शाप, आधीच वशिष्ठ ऋषींचा शाप, विचारग्रस्त झाला. तो राक्षस असताना सुद्धा विचारग्रस्त झाला. ज्या वेळेला त्याची 12 वर्ष पूर्ण झाली ना, त्यावेळेला जेव्हा राजा म्हणून तो त्याच्या राज्यामध्ये आला, त्यावेळेला आल्याबरोबर पत्नीला सांगितलं, ग अरण्यामध्ये अशा अशा पद्धतीने असताना असा असा शाप लावला. अरे रे रे रे, काय झालं, माझा वंश खुंटला गेला, याचं दुःख वाटलं त्या राणीला. पण तिने विनंती केली, ठीक आहे, असं का नाही होईना, पण आपलं आयुष्य जर आपल्याला जगायचं आहे ना तर आपण संन्यासी म्हणून जगूयात. बरं का, जर आयुष्य जगायचं आहे, जर आयुष्याचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे तर संन्यासी म्हणून जगूयात. आणि अशाच प्रकारे कार्य करत असताना त्या ठिकाणी बरं का बराच काळ लोटला आणि त्या अरण्यामध्ये एकदा शिकारीसाठी राजा गेलेला असताना ब्रह्महत्या घडलेली. आतापर्यंत त्यांनी जे जे प्राणी पक्षी मारले होते ना, जे जे ज्यांची हत्या केली होती ना, ते सगळी पिशाच्याच्या रूपाने त्याच्याकडे येताना, धावत येताना त्यांनी पाहिले. पिशाच्याच्या रूपाने सगळे मागे लागलेले आहेत आणि सगळ्यांचा कल्लोळ त्याला ऐकायला आला, सगळ्यांचा कल्लोळ ऐकायला आला. बरं का. तो पुढे पळतोय, विचार करतोय काय आहे. आणि मग हे पिशाच म्हणजे पूर्वी केलेलं पातक आहे, पूर्वी केलेलं पाप आहे. बरं का. आता याच्यावर नुसतं बोलायला गेलो तरी अर्धा तास जाईल. पूर्वी केलेलं पातक, पूर्वी केलेलं पाप माणसाला कसं भोगायचं येत आहे. बरं का. भीष्माचार्य सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये 6 महिने वेदना सहन करतायत, 6 महिने वेदना सहन करतायत. स्वतःला विचारतायत, असं कुठलं पाप माझ्याकडून घडलं. देवाला विचारतायत, देवा असं कुठलं पाप माझ्याकडून घडलं, गेली 6 महिन्यांपासून सर्वांगात बाण टोचलेल्या अवस्थेत मी हे दुःख सहन करतोय. पाप कोणाचा बाप नाही असं म्हटलेलं आहे. बरं का. पापाचं रूपांतर कधीच पुण्यामध्ये होत नसतंय. पाप ते पापच असतंय. आपल्यालाच काय, देवाधिकांना सुद्धा सोडलं नाही, पेडावं, भोगावंच लागतंय, भोगावंच लागतंय. आणि अशा प्रकारे विचारग्रस्त झालेला असताना, सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये गेली 6 महिने वेदना सहन करत असताना समोर भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले. भगवंताला बघितल्याबरोबर भीष्माचार्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले, अश्रू आले. 6 महिने वेदना भोगतोय म्हणून नाही, सर्वांगामध्ये बाण टोचलेत म्हणून नाही. देवा, अरे तुम्हाला बघितल्या बरोबर दोन्ही हात जोडून नमस्कार करावा अंतःकरणपूर्वक वाटतंय, पण देवा मी हातही जोडू शकत नाही का, माझ्या सर्वांगामध्ये बाण आहेत. भगवंताचं दर्शन झाल्याबरोबर, भगवंतांना बघितल्याबरोबर त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. देवाला विनंती करतोय, देवा तुम्हाला बघितल्याबरोबर तडकन उठावं आणि तुमच्या चरणावर येऊन पडावं असं मनापासून वाटतंय, तुमचं चरण दर्शन घ्यावं असं मनापासून वाटतंय, पण जागेवरून उठूही शकत नाही देवा, कारण सर्वांगामध्ये बाण आहेत आणि सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये गेली 6 महिने मी या वेदना भोगतोय देवा, गेली 6 महिने.
काय असं पाप केलं असेल मी, काय माझ्याकडून पाप घडलं असेल विचार करता करता मग त्याला कळलं की फक्त एकदा मी रस्त्यात जाताना मला रस्त्यात आडवा आलेला सरडा मी बाणाने उडवला आणि बाणाने उडवलेला सरडा काटेरी कुंपणावर जाऊन पडला आणि काटेरी कुंपणावर पडलेल्या सरड्याने फक्त 6 पल वेदना सहन केल्या होत्या. किती? 6 पल वेदना भोगल्या होत्या. त्या 6 पलाचा परिणाम 6 महिने सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये दुःख भोगावं लागलं. 60 विपोल तेव्हा 1 पोल, 60 पोल तेव्हा 1 घटका, 60 घटका तेव्हा 1 दिवस, 2.5 घटका तेव्हा 1 तास. बरंच मोठं गणित आहे. कल्पापर्यंत आपण पुढे चलूया बरं का. आणि सगळे पिशाच त्याच्या मागे लागले. तेवढ्यात एका अरण्यात असताना त्याला गौतम ऋषींची भेट झाली बरं का. आपल्या शिष्यांसहित गौतम ऋषी येताना त्याला दिसले. ऋषींचं दर्शन झाल्याबरोबर त्यांनी साष्टांग नमस्कार घातला, नमस्कार केला, परत परत विनवणी करायला लागला. एखाद्या तहानेने व्याकुळ झालेल्या माणसाला पाणी मिळावं, भुकेने व्याकुळ झालेल्या माणसाला अन्न मिळावं, अनेक प्रकारचं स्तवन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याप्रमाणे तुमची भेट मला झालेली आहे. खऱ्या अर्थानं आता मला तुमची गरज आहे. आणि मग त्यावेळेला गौतम ऋषींनी सांगितलं की आमचं येणं आहे ना गोकर्ण नक्षत्रावरून झालेलं आहे. गोकर्ण नक्षत्रावरून आमचं येणं झालेलं आहे. या पृथ्वी तलावरच दुसरा कैलास जर असेल बरं का तर गोकर्ण नक्षत्र, त्याचं स्तवन त्या ठिकाणी अतिशय छान केलेलं आहे त्या अध्यायामध्ये. मग त्या राजाला एक उत्सुकता निर्माण झाली की मग त्या क्षत्राबद्दल आपण ऐकावं, नेमकं त्या क्षत्राची निर्मिती कशी झालेली किंवा ते क्षत्र म्हणजे नेमकं काय आहे. आणि उत्सुकता निर्माण झाल्यामुळे मग त्यांनी विनवणी केली गौतम ऋषींना की मला त्या क्षत्राबद्दलची माहिती सांगा. ऋषींनी सांगायला सुरुवात केली बरं का. सांगायला सुरुवात केलं त्यांनी. रावणाची आई कैकसी 5 धान्यांचं पीठ एकत्र करून त्याचं लिंग बनवून आणि मग त्याची पूजा करायची. एकदा इंद्राने ते उद्ध्वस्त केलं ते लिंग. आणि मग काय झालं, कैकसीने अन्न पाणी सोडून दिलं. जास्त कथांमध्ये का अडकू नये हे पण सांगतो तुम्हाला. नाना शास्त्रे धांडोळीता आयुष्य पुरेना सर्वथा तेने संशयाची व्यथा वाढवची लागे. हीच कथा जर तुम्ही शिव महापुराणामध्ये बघितली तर वेगळ्या प्रकारची आहे. हीच कथा जर तुम्ही गुरुचरित्रामध्ये बघितली तर वेगळ्या प्रकारची आहे. आणि हीच कथा जर तुम्ही शिवलीलामृतामध्ये बघितली तर वेगळ्या प्रकारची आहे. कथा जरी वेगळ्या प्रकारची असली तरी बोध आहे, निष्ठा, श्रद्धा, विश्वास कसा असावा. आणि मग आईने अन्न पाण्याचा त्याग केल्यानंतर मग रावणाने सांगितलं. श्री गुरुचरित्रामध्ये त्याचा उल्लेख असा आहे, कैलासा सकट त्याला घेऊन येतो बरं का. शिव महापुराणामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं वर्णन आहे. दशग्रंथी ब्राह्मणाची आई असताना तू अन्न पाण्याचा त्याग केलेला आहेस आणि ह्या पंच धान्याच्या पिठाचा लिंगाची पूजा करते आहे. कैलासासकट त्याला घेऊन येतोय अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे बरं का. आणि गेला रावण. गेल्यानंतर कैलासाला हात घातलं, धरणीकंप व्हायला लागला. सगळे देव इकडे तिकडे पळायला लागले. सर्व देव विचार करायला लागले आपण काहीही करत नाही तरी सुद्धा धरणीकंप का होतोय बरं का. तरी सुद्धा धरणीकंप का होतोय. इकडे पार्वती माता महादेवांकडे पाहते आणि बोलते तुम्ही पण काहीच करत नाही तरी सुद्धा धरणीकंप होतोय. तेव्हा महादेव बोलतायत माझा एक भक्त खेळतोय, जरा खेळू दो थोडा वेळ त्याला.
आणि हळूच जेव्हा पाय एक कैलासावर ठेवला ना महादेवांनी, तसा खाली पकडलेला तो